राज्य सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला। काही अटी शर्तींसह 2 लाखांपर्यंत कर्जमाफी तर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000चं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णयही सरकारनं घेतला। मात्र कर्जमाफीच्या निर्णयावर सरकारमधील घटक पक्षाचे आमदार असलेल्या बच्चू कडूंनी नाराजी व्यक्त करून सरकारलाच घरचा आहेर दिला। कर्जमाफीच्या योजनेत अनेक त्रुटी असून त्या दूर न केल्यास लाखो शेतकरी या लाभापासून वंचित राहतील असं बच्चू कडू यांनी म्हटलं। तसंच पावसाळी अधिवेशनापर्यंत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही बच्चू कडूंनी दिला आहे। येणाऱ्या अधिवेशनमध्ये जेवढ्या ताकदीनं हा मुद्दा मांडता येईल तेवढा मांडू। अधिवेशनात जर प्रश्न सॉल्व्ह झाला नाही तर आंदोलनाची तारीख निश्चित केल्या जाईल। प्रचंड ताकदीचं आंदोलन, एक शेतकऱ्याची संवेदना, या सगळ्या कर्जमुक्तीच्या संदर्भात आम्ही घेऊ। इतकी मोठी कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी यांनी केलेली आहे। 36,000 कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्याच्या या कर्जमाफीकरता दिले आहे आणि या कर्जमाफीतनं बऱ्यापैकी आम्ही जे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न करतो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।